हे ऑप्शन देत असताना शेतकऱ्यांनी पुढे यावं, हीच भूमिका सरकारची राहिली आहे। इतका सोपा हा कायदा आहे। तिसरा आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020। शेतमालाला साठवून ठेवणं, स्टॉक करणं, याच्यावर काही मर्यादा होत्या, त्या वेळोवेळी घ्याव्या लागतात। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना याच्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, तुमचं पोस्ट हार्वेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ह्या सरकारने प्रचंड मोठा आर्थिक बजेट केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना स्टॉक, तो कोल्ड स्टोरेज असेल, स्टोरेज असेल, ग्रेडिंग, प्रोसेसिंग, ह्या सगळ्या गोष्टींना चालना देण्यासाठी हा सुद्धा अधिकार शेतकऱ्यांना आहे की त्यांनी तो शेतमाल साठवून ठेवायचा आहे। ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याला त्या माध्यमातून उभं राहील आणि तो जेव्हा मार्केटमध्ये वाटेल त्याला की मला आता 2 पैसे जास्त मिळतील तेव्हा मी तो माल देईल। याच्यामध्ये सुद्धा काही अटी आहेत की हा स्टॉक करू शकता, परंतु जेव्हा नैसर्गिक आपदा असेल, जेव्हा एखादी आणीबाणीची परिस्थिती असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, आणि तिसरं महत्त्वाचं की जर त्या मालाची किंमत दुपटीपेक्षा जास्त होत गेली तरी इकडे स्टॉक वाढायला लागला तर मात्र तिथे केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकतं, त्याच्यावर नियंत्रण आणू शकतं। हा सरळ सरळ व्यवस्थित विषय समजून सांगितले। ज्या दिवशी ही तिन्ही बिलं पारित झाली त्या दिवशी लोकसभेमध्ये खूप चांगली चर्चा झाली। जेव्हा केंद्रात बिल पारित होत असतं तेव्हा विरोधी पक्षाला वेळ दिलेला असतो, त्यांनी ती चर्चा करावी, त्यांचे मुद्दे मांडावे, त्यांनी त्या बिलाबद्दल काय आक्षेप आहे ते नोंदवावे, बोलावे। हे पूर्ण वेळ स्वतः केंद्रीय मंत्री तोमर साहेब यांनी ते ऐकलं, त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय आला। परंतु दुर्दैवाने लोकसभेमध्ये चर्चा होत असताना विरोधकांची उपस्थिती किती कमी होती याचा आपल्याला अभ्यास असेल, आपणही बघितला असेल। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सविस्तर असं रिप्लाय दिला, उत्तरही दिलं, या बिलाला समजूनही सांगितलं। MSP बद्दल जो आक्षेप घेतला गेला की याच्यामध्ये MSPचं काय, MSP होती, आहे आणि राहील अशा स्पष्ट शब्दात कृषी मंत्र्यांनी निवेदन केलं आणि सांगितलं। स्वर्गीय शरद जोशींच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्या शेतकऱ्यांप्रती त्यांनी कायम नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवडसारख्या ठिकाणी मोठमोठी आंदोलनं केली, तिथे सुद्धा त्यांच्या ह्याच मागण्या राहिल्या। मला वाटतं त्याचा देखील उल्लेख त्या दिवशी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केला। त्यांच्या स्वप्नांची पूर्ती आज होत आहे आणि या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय, एक स्वातंत्र्य देत आहोत, तर त्याला कोणी विरोध करू नये। माननीय पंतप्रधान मोदींची अपेक्षा होती की कदाचित सगळे एकत्र येऊन या बिलाचं स्वागत करतील, कारण हा शेतकऱ्यांसाठीचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय आहे जो कृषीप्रधान भारताचं एक वेगळेपण जगतो। आज आपण देशाला काही गोष्टी निर्यात करतो कृषी क्षेत्रातल्या, तर याच्याने नक्की वाढ होईल। मला वाटतं ह्या महत्त्वाच्या बिलावर त्यांनी व्यवस्थित मांडणी देखील केली, हे बिल देखील पारित झालं। परंतु आज असं होतंय की विरोधकांना कुठेतरी खूप दिवस झाले आपण विरोध कुठल्या गोष्टीवर करायचा, मग ह्या चुकीच्या गोष्टी, ह्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिशाभूल करायच्या, अशा पद्धतीने हे चालू आहे। आणि शेतकऱ्यांसमोर ही खरी बाजू, ज्या शेतकऱ्यांनी ही खरी बाजू समजून घेतली आहे, अशी कुठल्याही शेतकऱ्यांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्यासाठी हे बिल आलेलं आहे, हा आम्हाला ऑप्शन आहे, तर आम्ही त्याचं स्वागत करतो। काही राज्यांनी याला राजकीय वळण देऊन हे दिल्लीत आंदोलन सुरू केलं। आंदोलन सुरू होत असताना MSP द्यावी अशी आंदोलनाची सुरुवातीची मागणी राहिली। त्यानंतर केंद्र सरकारने वेळोवेळी त्याच्यावर मीटिंग्स घेतल्या, त्यांनी सांगितलं की तुमचं म्हणणं काय, मागण्या काय, त्याच्यावर काही प्रमाणात चांगली चर्चा देखील
झाली. MSP बाबत केंद्र सरकार आणि त्यांच्यातल्या म्हणण्यावर केंद्राची भूमिका आहे की आम्ही तुम्ही म्हणत असाल तर MSP देखील लेखी देण्याला तयार आहोत. मग आता काय करायचं? आता MSP नाही, आता हे झालं, मागणी मान्य झाली, तर आता आम्हाला आता पुढचं हे तिन्ही बिलं रद्द करा. म्हणजे तुमची राजकीय बाजू अशीच हे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी बिलाचा आधार घेतला जातो का, हा प्रश्न आम्हाला उपस्थित झाला. जर या देशातला शेतकरी सुखी व्हायचा आहे, जर ही बिलं त्याचं काही नुकसानच करत नाही, तर तुम्ही याला विरोध का करताय? याच्यासाठी आजची ही पत्रकार परिषद पूर्ण देशामध्ये ह्या माध्यमातून पत्रकार परिषदा होत आहे. आणि जर